राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढत असतानाच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील सावळा गोंधळ समोर आला आहे। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून रुग्णालयातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रुग्णांना असह्य उकाडा आणि डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे फॉल्ट सापडत नाही असे कारण सांगून रुग्णालय प्रशासनाने या गंभीर समस्येकडे कानाडोळा केल्याचा आरोप संतप्त रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे। कोपरगाव शहरात सध्या उन्हाचा पारा 42°C पार गेला आहे। अशा भीषण उष्णतेत ग्रामीण रुग्णालयातील वीज वारंवार गायब असल्याने पंखे बंद होत आहे। अंगाची लाही होत असतानाच रात्रीच्या वेळी डासांच्या साम्राज्यामुळे रुग्णांच्या त्रासात अधिकच भर पडत आहे। उपचार घ्यायला आलेले काही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक गेल्या 5 ते 6 दिवसांपासून या नरक यातना भोगत आहे। रविवारी रात्री विजेअभावी रुग्णांचे हाल असह्य झाल्याने काही रुग्णांनी तातडीने उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्याशी संपर्क साधला। रणशूर यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुट्टे यांना जाब विचारला। त्यांच्या फोननंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत जनरेटर सुरू केला, ज्यामुळे रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळाला। या संदर्भात माय न्यूजच्या प्रतिनिधींनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुट्टे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की रुग्णालयात विजेचा बिघाड झाला असून वायरमनला नेमका फॉल्ट सापडत नाही आहे। तोपर्यंत आम्ही जनरेटरची पर्यायी व्यवस्था केलेली आहे। लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले। दरम्यान विजेचा लपंडाव सुरू असताना आणि रुग्णांना त्रास होत असताना 6 दिवस प्रशासन काय करत होते? तातडीने दुरुस्ती का करण्यात आली नाही? रुग्णांना त्रास का झाला? 42° तापमानात गंभीर रुग्णांना पंख्याशिवाय ठेवणे हा मानवी हक्कांचे उल्लंघन नाही का? लोकप्रतिनिधींनी फोन केल्यावरच जनरेटर का चालला? त्याआधी रुग्णालय प्रशासनाला जनरेटर सुरू करण्याची तसदी का घ्यावी वाटली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। कोपरगाव शहर आणि ग्रामीण भागातील गरीब रुग्ण उपचारासाठी सरकारी रुग्णालयाचा आधार घेतात, मात्र कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील या गलथान कारभारामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आता हा फॉल्ट नक्की कधी दुरुस्त होतो आणि रुग्णांना या त्रासातून मुक्ती कधी मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। इथं 5वा दिवस आहे। लाईटची काय परिस्थिती आहे? 3 दिवस असंच चालू आहे। रात्री की लाईट नाही? रात्रभर असंच होतं? स्टाफसाठी कंटिन्यू लाईट होती, तिकडे लाईट राहते। अच्छा, इथं नाही आहे। तुम्ही 3 दिवसातून रात्रीतून किती वेळ झोपता? 2 तास दिवस रात्रभर। दिवसा पण असेच करते की लाईट? दिवसा राहते कधी, दिवसा एवढी अडचण नाही, पण मग नाईटला अच्छा काल 2 तास झोपलो, परवा 2 तास झोपलो। अच्छा अच्छा। आता काय आता बस मोबाईल आहे म्हणून बघतोय। दादा काय नाव तुमचं? सतीश भाऊसाहेब वडिकते। काय काय? सतीश भाऊसाहेब वडिकते। सतीश भाऊसाहेब वडिकते। वडितके। कुठले आहे तुम्ही? लक्ष्मीनगर। लक्ष्मीनगरचे। 5 दिवसापासून तुम्ही इथे उपचार घेताय? अच्छा। किती दिवस झाले तुम्हाला इथं? 6 दिवस झाले। अच्छा, काय त्रास होतो लाईट नसल्यामुळे? लाईट संध्याकाळची ती जाते, 5-5 मिनिटाला ती जाते। काय त्रास होतो लाईट नसल्यामुळे? मच्छर चावता। अच्छा, पंखे वगैरे बंद आहे? गरम होतं का? मग गरम होतं, आता उन्हाळ्याचे नाही तरी गरम आहे। सोमनाथ मोरे, सोमनाथ मोरे। कुठून आलात? चांदगावन। चांदगावन। अच्छा, कधीपासून उपचार घेताय तुम्ही इथं? 3रा दिवस आज। 3रा दिवस आहे। बरं, कशा आहे सुविधा इथल्या? आज लाईट चालू बंद होती। अच्छा, काय मच्छरचा वगैरे त्रास आहे का इथं? हा, मच्छर काय 2-3 दिवसाचा अनुभव तुमचा सांगा? रात्रीच्या वेळेस लाईट जाते का काय, मला सांगा जरा। आज चालू बंद होती, 1-2 तास येत नाही। अच्छा, झोपच येत नाही, मच्छर चावत। अच्छा, काय झालं पाहिजे? लाईट आली पाहिजे? मग बरं। माझं नाव सागर पवार, मी आंबेडकरनगर संजीवनी गेटवर राहतो। इथं सकाळी 11 वाजता माझ्या वाईफला ॲडमिट केलेलं होतं, पण संध्याकाळी 6 वाजेपासून लाईटने असा प्रॉब्लेम दिलेला आहे की म्हणजे लाईट बंद चालू अशी होते किंवा 2 तास किंवा 3 तास। मी बाकीच्या पेशंटला विचारलं की ते बोलले मला की कमीत कमी 3 दिवसापासून लाईट अशीच करते का लाईट बंद चालू प्रॉब्लेम होतो। सगळे ते लेडीज लोक असतात ते मुलांना घेऊन बाहेर बसलेले
किंवा ती पेशंट कॉपऱ्यात पडलेले, इथं मच्छर पण खूप ताण देत आहे. आणि विषय असा आहे की आत्ताच माझी वाईफची डिलेवरी झालेली आहे आणि इथं मच्छरला ताण देत आहे. त्यामुळं आम्ही जे घरी शासन एवढं खर्च करतंय, एवढे पैसे देतंय, मग हे जातो कुठेही. साध्या सुविधा सुगोटे हॉस्पिटलमध्ये मिळत नाही स्टाफ सोबत नीट बोलत नाही. आणि स्टाफसाठी स्पेशल लाईट आहे वाटतं. इथं पेशंट तसेच पडलेले आहे. हो ताई ताई ताई, या या काय हरकत नाही. बोला ते सांगा ना. लाईटीची काय परिस्थिती आहे इथं? जाय करते की लाईट? काय अडचण येते? मच्छर वगैरे आहे का इथं? काय तुम्ही कधीपासून येतं? 6 दिवस 6 दिवस झाले. काय परिस्थिती? 6 दिवसापासून लाईटीची अशीच परिस्थिती? दिवसभर असते पण रात्री जायच राहते. अच्छा, कंटिन्यू अशी जाय करते का? अच्छा. मच्छरांचा त्रास लाईट नसलं त्यासाठी सांगा, कारण की नाही मच्छर लाईट नसलं. कुठून आलेले आहात तुम्ही? सांगा तुम्ही, कारण की करत कुठून आले तुम्ही उपचारासाठी? इथलेच गावातले, शहरातले? कुठले? साईदाम मधले का? अच्छा. 10:30-11च्या सुमारास घरी जात असताना संभाजी महाराज पुतळ्याजवळ आमचे कारखान्याचे कार्यकर्ते अमोल वाघ आणि संकेत मगर यांचा फोन आला का जितू भाऊ इथं आपला एक कार्यकर्ता आहे, त्याची मंडळी डिलिव्हरी झालेली, पण इथं दवाखान्यात लाईटची सुविधा नाही, लाईट बंद आहे आणि स्टाफसाठी लाईट चालू आहे. मग मी घरी जाण्याच्या ऐवजी इकडे आलो होतो. या ठिकाणी पत्रकार मोबिन भाई पण उपस्थित होते. पण इथली परिस्थिती पाहिल्यानंतर स्टाफसाठी लाईट चालू होती आणि पेशंटसाठी लाईट नव्हती. उन्हाळ्याचे दिवस हे, डिलिव्हरी झालेलं बालक आहे, 1 दिवसाचं नवजात बालक आहे, त्याला डास चावत आहे. डास चावल्यानंतर जर वेगवेगळे आजार झाले ते लहान बाळाला, तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर भीषण आहे. डॉक्टर गुटेंशी मी स्वतः ह्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांच्याशी फोनवर बोललो, माझा परिचय देऊन त्यांना सांगितलं. ते म्हणजे आम्ही व्यवस्था करतोय, MSCBचा प्रॉब्लेम आहे. पण 3 दिवस झाले, 4 दिवस झाले जर लाईट नसेल आणि MSCBचे अधिकारी ते इथं जे वायरमॅन होते त्यांना विचारलं, आमच्याकडून क्लिअर आहे म्हणे, यांचा प्रॉब्लेम आहे. पण डॉक्टरांची जबाबदारी, जर 3 दिवस झाले सतत जर लाईट जात असेल तर त्यांनी तो दिवसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे होता. आता या ठिकाणी आम्ही आल्यानंतर त्यांनी जनरेटर चालू केलेले, लाईट नाही आत्ता बी हॉस्पिटलमध्ये. मग याची जबाबदारी डॉक्टर गुट्टेंची. गुट्टे पेशंटच्या जीवाशी खेळता का? आमच्या गोरगरीब पेशंटच्या जीवाशी खेळता का? आमचा असा प्रश्न आहे. निश्चित आता तुम्ही जे म्हणताय पेशंट आता म्हणताय 5-6 दिवसापासून असाच प्रॉब्लेम, हो. त्यावेळेस जनरेटर चालू करण्यात आला होता? नाही. त्यावेळेस जनरेटर त्यावेळेस जनरेटर चालू केलेलं नव्हतं. मी या ठिकाणी आलो, डॉक्टर गुट्टेंशी फोनद्वारे संपर्क साधला, मोबाईलद्वारे. त्याच्यानंतर तुम्ही मोबिन भाई तुम्ही इथं आले. त्याच्यानंतर आता जनरेटर चालू केलेले. त्यांनी का जनरेटर चालू केलं तर आपण या ठिकाणी आता आलोले. मी उपनगराध्यक्ष कोपरगाव नगरपालिका, मी इथं आलोले. मोबिन भाई पत्रकार तुम्ही या ठिकाणी आलेले, म्हणून त्यांनी आता जनरेटर चालू. याची जबाबदारी डॉक्टर गुट्टेंची. जर एखाद्या पेशंटला जर कमी जास्ती झालं तर याची जबाबदारी कोणी घ्यायची? शासन. आमचा प्रश्न आहे. मी तर म्हणतो डॉक्टर गुट्टेंनी याची जबाबदारी घ्यावी, नाही तर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आमचं म्हणणं आहे, रितसर एवढीच मागणी. नागरिकांच्या गोरगरीब नागरिकांच्या जीवाशी जर खेळत असेल, डॉक्टर आता घरी ते AC मध्ये असतील, पण इथं पेशंट उकाड्याने हैराण, मच्छराने हैराण, बाहेर येऊन बसलेल्या महिला भगिनी होत्या. मी जेव्हा या ठिकाणी आलो त्या स्टाफसाठी पण लाईट आहे त्यांच्या. ऑपरेशन झालेले पेशंट आहे, एक डिलिव्हरीला आलेली एक महिला आहे आत्ता.